मोदी सरकार 3.0 चा आज पहिला अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे। यामध्ये निर्मला सीतारामन या देशाच्या अर्थमंत्री यांनी हा अर्थसंकल्प सादर केला असून यामध्ये देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये भरीव तरतूद केली आहे। तसेच यामध्ये लक्षवेधक ठरते ते सोन्याच्या सीमा शुल्कामध्ये त्यांनी घट केलेली आहे। या घटेमुळे आता सोन्याच्या भावांमध्ये घसरण पाहायला मिळते। सकाळी जवळपास 71 ते 72 हजार सोन्याचा भाव असलेला आता जवळपास 2 ते 3 हजार रुपयांनी हा भाव घसरला असून 69 हजारांपर्यंत हे सोन्याचे भाव आलेले आहेत। जाणकारांच्या सांगण्यानुसार हे भाव आणखी पुढे घसरतील। मागील काही काळापासून सोन्याच्या भावामध्ये सातत्याने वाढ होताना आपल्याला दिसून येत होती। सर्वसामान्यांना सोनं घेणं महाग जात होतं। युद्धजन्य परिस्थितीमुळे हे सोन्याचे भाव घसरत होते। अनेक जे व्यापारी होते त्यांनी देखील सीमा शुल्कामध्ये घट करावी अशी मागणी केली होती। त्यानुसार आता या अर्थसंकल्पामध्ये या सोन्याच्या भावाच्या सीमा शुल्कामध्ये घट केलेली असून सोने असेल, चांदी असेल, तसेच प्लॅटिनमच्या याच्यामध्ये भावामध्ये देखील सीमा शुल्कामध्ये देखील घट केलेला असून याचा फायदा आता सर्वसामान्यांना होणार आहे। यामुळे सर्वसामान्यांना फायदा होणार असून सोन्याच्या दरामध्ये आणखी देखील घसरण होणार असल्याची माहिती जाणकारांनी दिलेली आहे। कॅमेरा पर्सन प्रेम म्हात्रेसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।